नमस्कार, मी रेकी ग्रँडमास्टर आदित्य कुलकर्णी ट्रिनिटी हिलवेल याच्या माध्यमातून या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आपण आज पहिलं शरीर म्हणजे 7 शरीरांच्या पैकी पहिलं शरीर आहे त्याची माहिती आज घेणार आहोत। पहिलं शरीर आहे ते स्थूल शरीर। आता स्थूल या शब्दाचा अर्थ आपण जर का व्यावहारिक दृष्ट्या घेतला तर तो जडत्व किंवा जाड अशा अर्थाने होतो, परंतु इथं या ठिकाणी स्थूल याचा अर्थ हा व्यवहाराच्या अर्थापेक्षा थोडासा विभिन्न आहे। स्थूल म्हणजे काय की स्थूल अशा अर्थाने वापरलं जातं की कुठल्याही प्रकारची बॉडी, फॉरेन बॉडी असेल किंवा काय असेल तर त्याचं मूर्त स्वरूप म्हणजे प्रत्यक्षात त्याचं प्रकटीकरण असणं म्हणजे ह्या शब्दाला स्थूल असं म्हटलं जातं। आता स्थूल बॉडी किंवा स्थूल शरीर करतं काय तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्थूल शरीर निर्माण होताना ज्या मानवाला किंवा प्रजातीला कुठल्याही प्रजातीला वीर्य आणि अंडबीजाची आवश्यकता असते, तर ह्याची जी निर्मिती असते ती आपल्या अन्नातून होते। म्हणजेच अन्नामधून आपण जे काही ग्रहण करतो आणि त्यातनं जे काही ऊर्जा निर्मिती होते त्या ऊर्जेचा शेवटी ट्रान्सफॉर्मेशन हे बीजांड आणि वीर्यामध्ये होत असतं आणि ह्या दोन्हीच्या कॉम्बिनेशन मधनं माणसाची किंवा कुठल्याही प्राण्याची उत्पत्ती ही होत असते। आता ह्या स्थूल शरीरामध्ये सगळ्यात प्रामुख्याने त्यांची हाडं, मेंदू, त्यांची त्वचा, रक्तवाहिन्या, त्यांचं जठर, प्रत्येक अवयव, प्रत्येक सेल याचा समावेश असतो। हे स्थूल शरीर जसं जन्माला येतं त्याचप्रमाणे त्याचा नाश होतो। आता हे शरीर ज्या वेळेला आपण टिकवतो तर ते अन्न असेल किंवा आपण करणारा जो व्यायाम असतो ह्याच्या माध्यमातून ह्या शरीराचं पालन पोषण होत असतं आणि त्याच्या जन्माकडनं त्याच्या ऱ्हासाकडं या सगळ्या प्रक्रियेमधून हे स्थूल शरीर जात असतं। स्थूल शरीर हे आपल्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे संवेदनाचं स्थान आहे। म्हणजे ज्या संवेदना आपण अनुभवतो त्या आपल्याला या स्थूल शरीरापासून मिळतात। अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर आपले डोक्याचे जे केस असतात किंवा आपल्या अंगावरचे जे केस असतात तर हे त्याचं प्रमुख माध्यम आहे की ह्या दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा असतील किंवा कुठल्याही प्रकारच्या संवेदना असतील त्यांचा एक्झिस्टन्स हा आपल्याला स्थूल शरीर आणि आपले केस याच्या माध्यमातून मिळतो। तर अशीच माहिती आपण घेऊयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही माझा जर का युट्यूबला बघत असाल तर माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा। हा व्हिडिओ तुम्ही जर का इंस्टाग्राम किंवा फेसबुकला बघत असाल तर माझं पेज नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो कमेंट करायला अजिबात विसरू नका। आणि हे कायम लक्षात ठेवा की कर्माला मेनू नसतो। आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।